नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. समोर आहे कियाची फ्लॅगशिप SUV किया EV9. या गाडीबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे. अशा प्रकारची तुम्हाला रिमोट की भेटते. याच्यामध्ये बघा असे साईडला बटन भेटतात, सर्वांना माहिती आहे. आता बूट ओपन करायला सुद्धा हे बटन दिले. हे जसं तुम्ही प्रेस कराल तसं बूट याचं आहे ना अनलॉक होणार आहे, बघू शकता. आणि त्याला हायड्रॉलिक्स प्रोव्हाइड केलं, गाडी चालू करायला ऑप्शन दिलेला आहे. ओके, लॉक अनलॉकचं बटन आणि पॉवर तुमचे जे टेलगेट आहे ते सुद्धा पॉवर्ड भेटतं. त्याला अशा प्रकारे तुम्ही खेचू शकता. हायड्रॉलिक्स प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. हे क्लोज होतं मित्रांनो आणि तुम्हाला इथे दाबायचे, ही गाडी क्लोज होणार आहे. तर समोरून जर बोलायचं झालं तर अशा प्रकारे टायगर शेप भेटतो. पुढचा कॅमेरा, सेन्सर्स, LED हेडलाईट्स, LED DRL. ओके, ते इंडिकेटर पण तुम्हाला मी दाखवतो. त्याचे बघा, याचे इंडिकेटर DRL इंडिकेटरचं काम करतात. मिरर्स क्लोज होतात. साईड प्रोफाईलबद्दल झालं बोलायचं तर 5 मीटरची याची लेंथ आहे. क्रिस्टल कट 21-20 इंचाचे अलॉयज भेटणार. डिस्क ब्रेक पुढे पाठीमागे डिस्क ब्रेक, LED इंडिकेटर, 360 कॅमेरा, देन फर्स्ट डोअर हँडल्स, A पिलर B पिलर. ओके, देन चार्जिंगचं ऑप्शन इथे 0 to 80% 24 मिनिटमध्ये चार्ज होते मित्रांनो. 100 kWhची बॅटरी याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेली. रिअरचा हा टेलगेट, देन बघू शकता हा LED टेल लाईट्स बघू शकता. मॅट्रिक्समध्ये LED इंडिकेटर, डिफॉगर याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. ओके, इथे हिडन वायपर आहे का. ओके, हिडन वायपर प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मित्रांनो. कॅमेरा, डिफॉगर, किया EV9, डिटेलांची बॅजिंग, पॉवर टेलगेट. अगेन इथे कॅमेरा आहे, सेन्सर्स, पॉवर टेलगेट असल्यामुळे इथे बटन दिलं आहे, प्रेस करा. अशा प्रकारे ओपन होणार आहे. एवढा बूट स्पेस प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. इथे सुद्धा बटन मित्रांनो दिले, तुम्ही दाबून क्लोज करू शकता. टॉयलेटचा पॉवर सॉकेट, ग्रोसरी हुक. ओके, इथे पण बघू शकता या सीट्स आहेत त्या चेंज होतील. एका थर्ड रोच्या सीट्स. इथे सुद्धा बटन दिले आहे, बघू शकता मित्रांनो. कमांड या सीट पण सुद्धा पुढे मागे होणार आहे. ओके, सगळ्या सीट्स बघा जसे हवे तसे जात आहेत. इथे सुद्धा तुम्हाला बघू शकता व्हेकल टू PC हा चार्जिंगचा ऑप्शन आहे, म्हणजे तुम्ही PC पण चार्ज करू शकता. ओके, एवढा पूर्ण कार्गो एरिया राहतो. जर सगळ्या सीट फोल्ड केल्या तर बघू शकता. सो इथे सगळे बटन दिलेले आहेत सीट्स पुढे मागे करण्यासाठी. तुमच्यासाठी मी खास दाखवत होतो बघा. या सीट्स आहेत ना, त्या एक सीट्स तुम्ही बघू शकता सेकंड रोच्या वर येतील. मी कमांड दिलेले आहे इथून. ओके, 16 एम्पियरचा इथे चार्जर भेटतो. आता हे बघा सीट बघा वर येईल. ठीक आहे, तर हे आहे अशा प्रकारे 10 एअरबॅग्स अशात प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत मित्रांनो. डोअर हँडल्स बाहेर येतात लॉक केल्यावर. 12 इंचाचे इन्फोटेनमेंट, 12 इंचाची टच स्क्रीन, डिजिटल कन्सोल, हा स्टेअरिंग व्हील बघू शकता. अशा प्रकारे 27 लेवल 2चे ॲडास भेटतं. कॅमेरा बेस्ड IRVM, सनरूफ, इकडे एक सनरूफ, पाठीमागे एक सनरूफ. या सीट्स बघा विंग टाईपमध्ये तुम्हाला हेडरेस्ट, मेमरी सीट्स, व्हेंटिलेटेड सीट्स, लेदर सीट्स, ब्लॅक ब्राऊनमध्ये ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये. देन मेमरी सीट्स, इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल सीट्स, सगळे पॉवर विंडोज. इथे सगळे सारे स्विचेस आहेत. इथून सुद्धा टेलगेट ओपन करू शकता. देन AC मेटलमध्ये पेडल्स, हा सेकंड रो, कॅप्टन सीट बघा. सगळे तुम्हाला इथे स्विचेस दिलेले आहेत पुढे मागे करायला. ओके, बघा हे पुढं होऊ शकतं, क्लोज होऊ शकतं, अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहे. टचपॅड इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे, जे यूज करू शकता तुम्ही. ओके, इथे पाठीमागे जर बोलायचं झालं तर सनशेड मॅन्युअल दिलेलं आहे. विंडो कर्टन असा कुठला तुम्हाला पाठीमागून सेकंड रोवरून डॅशबोर्ड दिसतो. इथे सुद्धा ACचे कंट्रोल देण्यात आलेले आहेत. पुढे सुद्धा कंट्रोल देण्यात आलेले आहेत. हा आहे थर्ड रोचा सीट्स मित्रांनो. तर या तुम्हाला विंग टाईप हेडरेस्ट पाहायला मिळतो. हे बघा पुढे मागे सर्व ऑप्शन येणार आहे, म्हणजे जो पाठीमागचा जो पर्सन आहे तो सुद्धा याला ॲडजस्ट करू शकतो. अशा प्रकारे इथे बटन दिलेले आहे टेलगेट क्लोज करायला. तर आता बोलूया आपण या गाडीच्या टेक्निकल स्पेसिफिकेशनबद्दल. ABS भेटतं, EBD भेटतं, देन 10 एअरबॅग्स, ESC,
डाऊन हिल ब्रेक कंट्रोल आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 27 ABSचे फीचर्स आहेत त्याच्यात दिलेले आहेत. 14 स्पीकर देण्यात आलेले आहेत मित्रांनो. आणि महत्त्वाचं म्हणजे 5 मीटरची लेंथ आहे. 100 kWची याची बॅटरी आहे. मॅक्झिमम पॉवर 384, 700 Nm टॉर्क. 0 to 100 फक्त 5.3 सेकंडमध्ये. रेंज असणारे 561 किलोमीटरची मित्रांनो. तर हे टेक्निकल स्पेसिफिकेशन आहे. आणि सिटिंग कॅपॅसिटी 6ची आहे. आता टेक्निकली खूप म्हणजे खूप डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू शकतो आपण, पण तुम्हाला ओव्हरऑल सांगितलं. तर कियाची EV9 कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. याला बोलतात आयस्कूप LED प्रोजेक्टर हेडलाईट्स. ओके, याला लाईटनिंग ग्रिल म्हणू शकता तुम्ही. फ्रंटचा कॅमेरा आहे. तर कियाची EV9 फ्लॅगशिप SUV लवकरच लॉन्च होणार आहे मित्रांनो. नेक्स्ट मंथमध्ये असेल. प्राईससुद्धा समजेल, पण नियर अबाउट 1 करोडच्या आसपासची प्राइसिंग राहणार आहे. तर कशी वाटली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.